गाइस, वेलकम टू माय चॅनल। तर आज आहे संडे आणि आज आम्ही जाणार आहोत बाहेर। तुम्ही विचार करत असाल की गमनला जात असेल, पण नाही, आम्ही चाललो थोडीशी शॉपिंग करायला। आणि माझा जो लहानसा भाऊ आहे त्याचा पहिला बर्थडे येत आहे, त्याच्यासाठी पण आम्ही शॉपिंग करायला चाललो आणि माझ्यासाठी गाइस मी आलाय वापी गुंजर मार्केट मध्ये, जिकडे आता पाऊस पण आलाय। जसं जो मार्केट आहे ना, तिकडचे कपडे एकदम छान क्वालिटी मध्ये असतात, स्वस्त पण असतात। जेव्हा पण आम्हाला कसली पण शॉपिंग करायची, आम्ही इकडेच येतात आणि शॉपिंग करतात। तिकडे किड्स वेअर आहेत, आपण तिकडे जाऊया आणि थोडे परचेस करूया पिशी बाबूसाठी। चलो अशा ह्याच्यासाठी आम्ही थोडंसं परचेस केलंय, ते आता सर्व मिळून डिसाईड करतील कोणतं घ्यायचं। फायनली गाईज, प्रिशची बर्थडेची जे कपडे आपण घेतलेले आहेत ना, त्याची शॉपिंग पूर्ण झाले। आम्ही 3 दुकानं फिरले आणि आम्हाला खूप भूक पण लागले। फायनली आम्ही जेवढं परचेस केलेलं तेवढं घेऊन पण टाकलं। तर आता आपण जाऊया मार्केट या फिर क्रोमा स्टोअरला, कारण मला आयफोन 16 बघायचं आहे। तर पप्पा बोलले की आपण क्रोमामध्ये जाऊन येऊया। सो लेट्स गो। हॅलो गाईज, मी आलाय क्रोमामध्ये आयफोन 16 बघायला आणि मी खूप एक्साइटेड आहे ते बघायला। सो लेट्स गो। तर गाईज, माझ्या हातात आहे 16 प्रो आणि ह्याचे फीचर्स पण खूप छान आहेत आणि तिकडे आहे 16 प्लस आणि मला हा खूप आवडलेला आहे। आता मी बघत आहे आयपॅड आणि आता आपण वॉच पण बघूया आणि नंतर आपण बाहेर जाऊया आणि मग तुम्हाला काय मी सांगते की काय झालंय आमच्यासोबत इकडे। सो गाईज, आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत। इकडे 16 प्रो अवेलेबल नाही आणि 16 प्लस सुद्धा अवेलेबल नाही, फक्त ते डेमो पीस ठेवलेले आहेत तिकडे आणि उलट आम्हाला सांगत आहेत की 15,000 तुम्हाला ते भरायला लागतील आणि मग 1 महिन्यानंतर तुम्ही तो आयफोन घेऊ शकता। तर आता आमची प्लॅनिंग वेगळी चाललेली आहे। आम्ही घेणार होतो पण ते अवेलेबल नव्हतं, सो जस्ट बोलले की नको, आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया आणि मग बघू 1 महिन्यानंतर काय। फायनली नाही करता आम्ही गमनला आलोच। मनपसंत हॉटेल आहे, तिकडे आम्ही जेवायला बसलो, कारण गुजरातमध्ये सर्व व्हेज होतं, आम्हाला चिकन खायचं होतं म्हणून आम्ही इकडे आलो। आणि मी ऑर्डर केलं आहे पिंक पॅन्थर आणि लॉलीपॉप्स आणि प्रॉन्स। तर आता मी खात आहे, नंतर मी तुम्हाला दाखवते अजून मी काय ऑर्डर केलं। बाय। हाय गाईज, आम्ही आलो देवका बीचला, कारण प्रिशूचा बर्थडेचा फोटोशूट करायचा होता म्हणून इकडे आले। तो हसतच नव्हता, कारण त्याला तर प्लेन आहे ना, त्याला हात लावायचा होता म्हणून तो हसतच नव्हता। आम्ही खूप ट्राय केलं त्याला हसवायचं, तर तो हसलाच नाही। तर आता आपण इकडेच ब्लॉग एंड करूया।